हाय गाईज, आज आपण चिंबोऱ्या करणार आहोत आणि चिंबोऱ्या आणलेल्या आहेत. चिंबोऱ्यांचा कालवण आज बनवणार आहेत आई. आणि आई कशा बनवतात ते आपण बघूया. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. कोली चिंबोऱ्यांची रेसिपी बघाच तुम्ही कशी काय आहे ती. आई काय बनवता आज? आपली चिंबोरी भराची आहे. आज आपण भरलेली चिंबोरी बघूया. आई भरणार आहेत आज. आईंचं कालवण बघा कसा होतंय. बघा, श्रीन्यू आणि रुद्रांसाठी खास स्पेशल उकडलेली चिंबोरी आणि ते उकडलेलंच खातात. आता आई बेसन पीठ भाजतायत कारण आम्ही भरलेलं चिंबोऱ्या करणार आहोत. बघा कशी भाजतील ते आणि रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेलच. हा तांदळाचं पीठ पण टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ भाजून घ्यायचा. एकदम स्लो गॅसवरती भाजायचं, नंतर करपून जाईल आणि मग चिंबोऱ्यांची चव बेकार होईल सगळी. बाबू तू रेसिपी सांगतोस. आई आता पीठ कितीपर्यंत भाजणार, म्हणजे लाल होऊन देणार का कसं होऊन देणार? लाल होऊन देणार. लाल झाला मग चव येते आपली चिंबोऱ्याला, त्याची चव येणार नाही. आता खोबरं पण घेणार काय? मग खोबऱ्याचं काही नसायचं. भाजलं काय? मला भाजून दाखव कसं भाजलं. आता हे बघा पिठाचा कलर बदललेला आहे, लाल झाला थोडासा. आता पीठ भाजून झालंय. पुढची रेसिपी आपण दाखवूया. नंतर काय कांदा कापतो. कांदा लांब लांब कापून घ्यायचा आहे. आई कांदा कापतो आम्ही बघतो, कसं काय शिकून घेतो काय कशी काय करतात. आईने कांदा कापून रडवली. जाम कांदा झोपतोय. सुशीला कशी रडली जरा बघू. डोळे आई वरती बघा जरा बघू दे तुम्ही रडलात काय. आई नाही रडल्या. आईंनी कांदा कापले पण आई नाही रडल्या. सुशीला रडले. सुशीला जास्त झालाय. आता आईंनी मिरच्या घेतल्यात कापायला. कांदा कापला, मिरची कापली, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ पण भाजून झालेलं आहे. आता आपला आता खोबरा वाटायचा आहे. भाजलेला खोबरा कापून घ्यायचा आहे. बघू शकता पिठामध्ये कांदा, मिरची, हळद, आता कोली मसाला स्पेशल मीठ टाकलाय. आता आई काय करताय? हे आता भाला घ्यायचं चिंबोरी, पीठ बीठ काढत नाही. तो खोबऱ्याचा वाटण टाकलाय. माझी हाईट थोडी कमी आहे तरी मला आईंचा चेहरा अर्धा चालाय. आता आई सगळं मिक्स करून घेत आहेत बघू शकता. आई काय काय मिक्स केलं त्याच्यात तुम्ही? तर काय मसाला, हळद, मीठ, वाटण, मिरची, कांदा, मसाला आपला. सुशीलाला, सोनूला मी शिकवते. मी कधी घरात नसलो त्यांना भरलेला आधी आवडते. मुठे चिंबोऱ्या, गोळ्याची चिंबोऱ्या, खारीच्या चिंबोऱ्या. झालं आता याच्यात चिंबोरी उभारते. आता हे सगळं मिक्स करून ठेवलं आहे आईने. आता चिंबोरी साफ करून घेतात आई. कालवण ठेवलं आई आता चिंबोरी साफ करून घेत आहेत. एक एक करून सगळे साफ करतात. कवटी या साईडला काढून ठेवलंय म्हणून. आणि जो मगाशी आपण हे केला पीठ तयार तो ह्याच्यात भरून ठेवणार आहोत.
आता एक एक करून सगळे साफ करून घेऊया, कारण त्यात कचरा खूप असतो. बघू शकता आई कसं साफ करतायत. आई एक साफ करून दाखव कशी करताय. साफ करायला लागतं. आई पटापट असे साफ करतात सगळ्या चिंबोऱ्या. आईने टाकलंय कांदा मिरची कालवण ठेवते. आणि आई आता काय कराल तुम्ही. आता कालवण ठेवताय. कालवण ठेवलं त्याने मग चिंबोऱ्या भरून टाकायच्या. कवट्या. आई आता कालवण ठेवतील. नंतर कवट्या. हे मेन बघा आई कसा कालवण ठेवतो. चला आता किचन मध्ये. आता मीठ आणि जास्त करून आम्ही कोली लोक जास्त आधूनच ठेवतो कालवण, आणि चव एक नंबर असते त्याला. तुम्ही आता बघायलाच आई कशा करतात. आम्ही अशी फोडणी वगैरे देत नाही, आम्ही असं डायरेक्ट करतो. आईंचा कालवण आहे तो. भरलेले आहेत. आईंचा स्पेशल भरलेल्या चिंबोऱ्यांचं कालवण. मसाला हळद मीठ सगळं मिक्स. आता तेल टाकणार नाही. तेल आता आई तेल टाकतील आणि मग असंच हे करतील. असंच आठवतो मी. तुम्हाला कोणाला शिकायचं असेल, नाहीच बनवता आला तर शिकायला आमच्या आईकडे या. तेल टाकलेलं आहे. आता त्यात पाणी ओतू. बघू शकता कसं मिक्स करतायत. त्यात पाणी ओतलाय. आई आता काय करणार आहे. आता गॅसवर ठेवायचा, नंतर कवट्या भरून टाकायच्या. आता आईनी पाणी ओतलंय पाहिजे तेवढा. सगळं टाकून घेतलेलं आहे. आता आई गॅस होती ठेवणार आहेत. वाटण पण त्यात टाकणार आहे. आता वाटण टाकतील सोबत. आता वाटण टाकलेलं आहे आणि मग झाकण देऊन ठेवतील. नवीन कवट्या टाकते. आणि शेवटला पण कवटे टाकू, कारण त्याचं पीठ हे होतं हो, निघून जातं सगळं. उकल आला की पीठ टाकू. कवटे उकल आल्यावर पीठ कसं टाकायचं. उकल आल्यावर तर राहिलेल्या कवट्या टाकायच्या. सॉरी जरा हे झाला. हे झालं सुशीला. पहिल्यांदाच ब्लॉग बनवून त्याच्यामध्ये समजून घ्या. सगळे शब्द चुकीचे निघतील. हसू नका. कमेंट नाही हे काय बोलला ताई, परत बोला. सासू सुनाचं काम चाललेलं आहे, कोणी हसायचं नाही. आई काय करताय हे. यो आता कवट्याचा चारा काढायचा. घाणी बघ अशी. ही अशी घाण काढली मग आता कवट्या भाजणार. बघा कवट्या कशा साफ झाल्या. या अशाच कवट्या साफ करून घ्यायच्या. कवट्या भरून टाकणार. कालवणाला बघा या अशा भरायच्या हो कवट्या. या अशा भरून ठेवायच्या. खावाला एकदम भारी. कधी कालवण होतं आणि कधी आम्ही जेवतो तसं झालंय. सुशीलाचं तोंड बघा. सुशीला काय वाटतंय. कधी जेवण होईल मी कधी जेवतात माझ्या मुलाला. बाबू पण आमचा जेवणाची वाट बघतोय. चिंबोरी आणि उशीर आपली आपली लवकर आले ते लवकर झालं असता. बघा बाबू बाव 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 बोंबलतोय. जी येतील ते आता कालवण झालं का विचारते. आता चिंबोरी भरली म्हणून बघूया आता कोण येते काय बोलतोय बघूया. बाबू तर मागतपासून वाट बघतोय असा. हे बघा डोकं आपटाची वेळ आले. बाबू काय पाहिजे तुला.
बाव काय करणार बघ, बाव पाहिजे. तो बघ गाव म्हणते. एकच घर माणसाला आहे, त्याने अजून विचारली नाही. पण आता येणार आहेत ते थांबायचं नाही. आई झालंय काय? बघा आमचा एक आई किती नंबर. मिनिटात जेवण होईल? आता 15 मिनिटांनी शिजलं. आई 10 मिनिटात शिजवा, भूक जाम लागले. अगं शिजायला नको. बघा आपला रस्सा झालेला आहे मस्त. स्पेशल कोली चिंबोरा भरलेला आहे बघा. एक नंबर असा झालेला आहे, बघू शकता आपण. भरलेल्या चिंबोऱ्यांचा भरलेला कालवण. आज कसा कालवण अशी जेवणार. हा सगळं वाट बघत बसलं ना आईचं कालवण कधी होणार. सगळीच जेवतील सोबत. आता आम्ही जेवून घेतो, तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.